नमस्कार, मी श्वेता. डिलिशियस मेजवानीमध्ये आपले स्वागत आहे. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत आणि बाहेर पाऊस सुरू असला की आपल्याला आठवते ती गरमागरम भजी. तर आज आपण पाहणार आहोत झटपट होणारी 5 प्रकारची भजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. अशाच नवनवीन रेसिपीसाठी डिलिशियस मेजवानीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. सर्वात प्रथम आपण करणार आहोत भज्यांसाठी लागणारा बेसनचा घोळ. त्यासाठी मी इथे बेसन पीठ घेतलं आहे. आता आपण त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. हे असं हाताने मिक्स करून घेऊया. यामध्ये आता आपल्याला थोडं पाणी घालून ह्याचा घोळ बनवून घ्यायचा आहे. हे मी छान मिक्स करून घेतेय. यातले गठुळे फोडून घ्यायचे आहे आणि स्मूथ अशी पेस्ट बनवून घ्यायची आपल्याला. इथे मी सोडा वापरलेला नाहीये. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सोडा वापरू शकता. आता आपला हा भज्यांचा घोळ तयार झाला आहे. तुम्ही पाहू शकता मीडियम कन्सिस्टन्सी ठेवली आहे मी इथे. आता आपण भजी करूया. सर्वात प्रथम आपण बनवणार आहोत पालक भजी. त्यासाठी मी पालकाची पाने इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. आता आपण ही पालकाची पानं भज्याच्या घोळमध्ये डीप करून तेलामध्ये सोडूया. इथे तेल चांगलं तापलेलं आहे. भजी तळताना आपल्याला गॅसचा फ्लेम लो टू मीडियम ठेवायचा आहे. आपल्याला ही भजी अधूनमधून पलटून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या भज्यांना सगळ्या साईडने एकसारखा कलर येईल आणि आतमधूनही तळल्या जाईल. आपली ही पालक भजी तळून तयार झाली आहे. आता आपण यातलं तेल नितळून प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपली ही मस्त गरमागरम पालक भजी खाण्यासाठी तयार आहे. आता आपण बनवणार आहोत घोसाळ्याची भजी. त्यासाठी मी इथे घोसाळ्याचे गोल आणि पातळ असे काप करून घेतलेले आहेत. आता आपण हे घोसाळ्याचे काप भज्याच्या घोळमध्ये डीप करून तेलामध्ये सोडूया. आता आपली घोसाळ्याची भजी तळून तयार झाली आहे. ह्याला आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता आपली घोसाळ्याची भजी मस्त फुगलेली आहे. तर आपली ही गरमागरम घोसाळ्याची भजी खाण्यासाठी आता तयार झाली आहे. आता आपण बनवणार आहोत मिरचीचे भजे. इथे माझ्या मिरच्या मोठ्या असल्यामुळे मी एका मिरचीचे 3 असे भाग करून घेतले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अख्खी मिरचीचेही भजे करू शकता. आता आपण या मिरच्या भज्याच्या घोळमध्ये डीप करून तेलामध्ये सोडूया. आता आपण हे भजे लो टू मीडियम फ्लेमवर छान तळून घेऊया. इथे आपले भजे आता तळून झाले आहेत. आपण ह्याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आता आपले हे गरमागरम मिरचीचे भजे खाण्यासाठी तयार आहेत. आता आपण बनवणार आहोत बटाटा भजी. बटाट्याचे मी असे गोल काप करून मिठाच्या पाण्यात ठेवले होते. आता आपण याची भजी करून घेऊया. आता आपले हे बटाट्याचे काप भज्याच्या घोळमध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेऊया. आता ही भजी आपण सगळ्या साईडने छान एकसारखी अशी तळून घेणार आहोत. आता आपली बटाटा भजी छान तळून झाली आहे. आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊया. आपली ही मस्त गरमागरम बटाटा भजी खाण्यासाठी तयार झाली आहे. आता आपण बनवणार आहोत पनीरचे भजे. त्यासाठी मी इथे ग्रीन चटणी करून घेतली आहे. यामध्ये मी अर्धा कप कोथिंबीर, पाव कप पुदिना, 1 हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ घालून याची चांगली पेस्ट करून घेतलेली आहे.
इथे मी पनीरचे तुकडे करून घेतले आहे आणि मध्ये याला अशी चीर दिलेली आहे जेणेकरून आपल्याला ही ग्रीन चटणी आतमध्ये भरता येईल। आता आपण ही ग्रीन चटणी आत भरून घेऊया। आता आपण हे पनीर असं दाबून घेऊया म्हणजे आपली ही ग्रीन चटणी सगळीकडे स्प्रेड होईल। अशा प्रकारे आता मी बाकीच्याही पनीरमध्ये चटणी भरून घेते। इथे पनीरमध्ये ग्रीन चटणी भरून झालेली आहे। आता आपण ह्याची भजी करूया। आपलं हे पनीर आता आपण भज्याच्या घोळमध्ये डीप करून तेलामध्ये सोडून घेऊ। आता आपण ही भजी सर्व साइडने एकसारखी तळून घेऊया। आपले पनीरचे भजे तळून झाले आहे। आता आपण हे प्लेटमध्ये काढून घेऊया। आपले हे मस्त गरमागरम आणि वेगळ्या पद्धतीचे पनीर भजे खाण्यासाठी तयार झाले आहेत। तर अशा पावसाच्या वातावरणात मस्त गरमागरम भजी आणि गरम वाफाळलेला चहा घेण्याचा आनंद काही वेगळाच असतो। तुम्हीही अशा वेगवेगळ्या प्रकारची भजी घरी नक्की करून पहा। तर तुम्हाला माझी ही भज्यांची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। तुम्ही जर डिलिशियस मेजवानीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा। लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी सोबत।